कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील गोदावरी नदीवरील लहान पूल ते बेट मोहनीराजनगर या महत्त्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून या कामाच्या प्रारंभी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काळेगट यांच्या वतीने श्रीफळ वाढवून श्रीगणेशा करत विरोधकांवर निशाणा साधला आहे। यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी सांगितले की आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून 37,26,000 रुपयांच्या निधीतून या रस्त्याचे काम मंजूर झाले असून काही महिन्यांपूर्वी त्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले आहे। मात्र संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू करण्यात विलंब झाला। आज अखेर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांसाठी आमदार आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून विविध ठिकाणी भूमिपूजन देखील करण्यात आले आहे। तथापि सत्ताधाऱ्यांकडून या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम सुरू आहे अशा शब्दात गंगुले यांनी विरोधकांवर टीका केली आहे। भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता श्रीरामनवमीपूर्वी पूर्ण करावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या प्रसंगी सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, सचिन गवारे, नगरसेवक राहुल शिरसाट, विजय त्रिभुवन, फकीर मामू कुरेशी, राजेंद्र आभाळे, विजय नागरे, राहुल आव्हाड, सागर लकारे, प्रशांत मोरे, राजेंद्र खैरनार, जावद भाई शेख, पप्पू देशमुख, सोमा शिंदे, तेजस गंगुले, वैभव कानडे, मनोज नरोडे, सचिन परदेशी, विलास आव्हाड, निलेश पाखरे, नाझीमभाई शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कोपरगाव शहराचे कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष दादा यांच्या माध्यमातून कोपरगाव शहराचा हा जो महत्त्वाचा रस्ता आहे, पालखी रस्ता, या रस्त्यासाठी विशेष रस्ते अनुदानामध्ये जवळजवळ 40 लाखाचा निधी आमदार आशुतोष दादाने उपलब्ध करून दिला होता। त्याचं साधारण 7-8 महिन्यापूर्वी उद्घाटन पण झालं होतं, पण संबंधित कॉन्ट्रॅक्टरने ते काम चालू नाही केलं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता आज काम चालू होणार आहे असं आम्हाला कळलं आहे। पण मला सांगायचं आहे की या कोपरगाव शहराला का या कोपरगाव शहराचे जे काही प्रमुख रस्ते, या सर्व प्रमुख रस्त्यासाठी आमदार आशुतोष दादांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। पण या कोपरगाव शहरामध्ये आयत्या पिठावर रेषा असे ओढण्याचे काम या कोपरगाव शहरामध्ये चालू आहे। त्या गोष्टीचा मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो आणि हा जो महत्त्वाचा रस्ता आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी 8 महिन्यापूर्वी 7-8 महिन्यापूर्वी याच्यात एक लेअर मारला होता। आता तुम्ही बघून घ्या, याचे लेअर सुद्धा उखडले गेलेले। तर मला तुमच्या माध्यमातून त्याला सांगणं आहे की हा प्रमुख रस्ता आहे, पालखीचा रस्ता आहे आणि आता या 2 दिवसात रामनवमी आलेली, त्यामुळे हा रस्ता तातडीने आणि चांगल्या प्रतीचा करावा अशी मी त्यांना आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने आदेश देतो। कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो निधी उपलब्ध करून दिला आहे त्याचं बऱ्याच ठिकाणचं भूमिपूजन झालेलं आहे आणि असं भरपूर निधी या कोपरगाव शहरामध्ये दिलेला आहे। आता संबंधित जे काही सत्ताधारी पार्टी आहे यांना फक्त एकच काम झालेलं आहे की दादांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचे जाऊन उद्घाटन करायचे आणि कोपरगाव शहरातील लोकांना असा भासवायचा प्रयत्न या कोपरगाव शहरात होईल का आम्ही हे काम करतोय। पण नागरिक फार हुशार आहे, त्यांना माहिती आहे का या कोपरगाव तालुक्याचे आमदार यांनी या कोपरगाव शहरामध्ये संबंधित सगळा निधी उपलब्ध करून दिला आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।